Hello students, in last video lecture we studied about agriculture, types of agriculture, and in that agriculture one activity we taking, and in this video lecture we just continue that activity and further discussion I'll give later. Next one is that modern type of agriculture. Here modern type of agriculture which accumulated by the different types of the characteristics such as it should fulfill the demands of urban people. It is developed in fringe areas. Maximum production from limited agriculture area. Use of capital is high. Along with use of manual labor, use of scientific technology, knowledge and capital. Organic and chemical manners of fertilizers and irrigation. Practice in area, laying at distance of an overnight journey by trucks. Vegetables, fruits, milks, eggs, meat, fish, etc. Develop mainly in a highly industrialized and densely populated urban areas. For example, fruits, vegetables and flowers from Khedshivapur, Saswad are brought to Pune. पुढचा जो महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे आधुनिक शेतीचा प्रकार. आधुनिक शेतीमध्ये शहरी भागातील शेतीची किंवा फळभाज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी ही जी शेती आहे ती शहरालगत केली जाते. यामध्ये मर्यादितून शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन, भांडवलाचा अधिक वापर, मानवी श्रमांबरोबरच शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनांचा मुक्त वापर, शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासाइतक्या दूर अंतरावर या प्रकारची शेती केली जाते. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस, मासे इत्यादी घटकांचा यामध्ये समावेश केला जातो. औद्योगिकीकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात, उदाहरणार्थ इथे दिलेला आहे खेड, शिवापूर, सासवड येथून पुणे शहरास फळे, फुले, भाजीपाला यांचा पुरवठा होतो. नेक्स्ट वन, fruits, flower, medicinal plants, ornamental plants, etc. are produced for commercial use. Here use of manual labor and mechanization practice in tropical, Mediterranean and temperate regions where climate is supportive. Extensive commercial agriculture. पुढचा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे फळे, फुले, औषधे, वनस्पती, शोभेची झाडे इत्यादी उत्पादने व्यापारी उद्देशाने घेतली जातात. मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात इथं वापर केला जातो. उष्णकटिबंधीय, भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात ही शेती केली जाते. इकडे शेतीचा प्रकार आहे विस्तृत किंवा व्यापारी धान्य शेती. आता तुम्हाला चित्र बघून योग्य प्रकारच्या त्या जोड्या लावायच्या आहेत. लेट्स सी द जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन्स अबाउट ॲग्रिकल्चर्स. अकॉर्डिंग टू द डिस्ट्रीब्युशन्स, वी स्टडीड द डिस्ट्रीब्युशन्स ऑफ ॲग्रिकल्चर ॲज ॲन ऑक्युपेशन इज इन द वर्ल्ड. वी सी दॅट द proportion of people engaged in agriculture in maximum in African continent and then in Asian continent, though the area under agriculture is more extensive to Europe, the Americas and Australias. The percentage of population engaged in this activity
is very less. Generally, the developed countries and the world have less population engaged in agriculture, while the share of population engaged in agriculture is higher in the developing countries. आपण जर बघितलं की जागतिक स्तरावरील शेती व्यवसायाचं वितरण बघता, या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे आफ्रिका खंडात हे जास्त आहे आणि त्या मानाने आशिया खंडात ते आफ्रिकापेक्षा कमी आहे. तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र हे विस्तृत असून देखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अर्थात विकसित राष्ट्रांत शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे, तर विकसनशील राष्ट्रात या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या ही जास्त आहे. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीही पाहावयास मिळतात. शेती या व्यवसायावर मृदा, हवामान, पाणीपुरवठा इत्यादी प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो. तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचा परिणाम होतो. या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल दिसून येतो. चित्राकृतीच्या साहाय्याने जर बघितलं तर अनेक शेती प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये यांची माहिती आपण बघणार आहोत. Various crops are produced in the different parts in the world. Various crops are produced in the different part of the world. Various physical and socio-economic factors influence the development of agriculture. Major physical factors that influence agriculture are climate, topography, soils, and biotic factors. The economic and social factors include labor, market, capital, transportation, facilities, storage facilities, government policies, population, ownership of lands, etc. We saw various types of agriculture in their characteristics through the image given earlier. Greenhouse, polyhouse are also used for agriculture. Similarly, high-yielding seeds, fertilizers, and insecticides are also used for increasing productions. विद्यार्थी मित्रांनो, शेतीचा विकास जर बघितलं तर शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव असतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची जी पिके घेतली जातात, त्याचप्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीही पाहावयास मिळतात. शेती या व्यवसायावर मृदा, हवामान, पाणीपुरवठा इत्यादी प्राकृतिक घटकांचा देखील परिणाम होतो. तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचा देखील परिणाम होतो. या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल दिसून येतो. चित्राकृतीच्या साहाय्याने अनेक शेती प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये याची आपण माहिती घेतली. काही ठिकाणी शेतीमध्ये ग्रीन हाऊस, पॉली हाऊस यामधून आधुनिक पद्धतीने उत्पादने घेतली जातात. त्याचबरोबर संकरित बी बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा वापर करून देखील उत्पादन वाढीचे प्रयत्न केले जातात. Look at this last point of the lessons.
Greenhouse and polyhouse are used for growing vegetation from specific regions in other regions. Similarly, can they be used in snow-capped regions and polar areas? Besides these activities, can you think of other primary activities carried in the world? Make a list. विद्यार्थी मित्रांनो, पुढे एक छोटीशी एक कृती दिलेली आहे. याबद्दल तुम्हाला थोडक्यात आपल्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. पॉलीहाऊस हरितगृह यांचा उपयोग विशिष्ट प्रदेशातील वनस्पती इतर प्रदेशात वाढवण्यासाठी केला जातो. असा प्रयोग हिमाच्छादित प्रदेशांमध्ये करता येऊ शकतो का? जर करता येत असेल तर काय करावं लागेल? तसेच या पाठात अभ्यासलेल्या आर्थिक क्रियांशिवाय कोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया मानव करत असावा याची सविस्तर चर्चा करायची आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची. सो स्टुडंट्स, in this lecture we studied all about agriculture, types of agriculture, their characteristics, distributions of agriculture in the world, and role of agriculture in our human life. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शेतीचे विविध प्रकार, शेतीच्या प्रकारांबरोबरच शेतीची वैशिष्ट्ये, विविध प्रकारचे वैशिष्ट्यांबरोबरच कोणत्या जगामधील कोणत्या भागामध्ये शेती क्षेत्र जास्त आहे, कोणत्या भागामध्ये कमी आहे यांचा आपण सविस्तर अभ्यास केला. शेतीबरोबरच या पाठामध्ये आपण सगळ्याच प्रकारच्या प्राथमिक आर्थिक क्रियांचा अभ्यास केला. वी ऑलरेडी स्टडीड ऑल अबाउट द प्रायमरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज सच ॲज हंटिंग, इट्स डिस्ट्रीब्युशन, गॅदरिंग, ल्युmbering, fishing, animal husbandry, mining and agricultures. So you got the ideas about primary economic activities and mainly the primary occupations, the role of primary occupations such as agriculture, animal husbandry, fishing, mining, ल्युmbering, gathering etc. you already studied. या पाठामध्ये आपण मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रियांचा आपण अभ्यास केलेला आहोत. यामध्ये सगळ्याच प्रकारच्या आर्थिक क्रिया आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे असे घटक आहेत जसे की शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड, फळे व कंदमुळे गोळा करणे इत्यादी सगळ्यांचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहोत. आणि अशा प्रकारे आपण इथे हे प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया हे इथे पूर्ण केलेलं आहे. थँक्यू.